नमस्कार. लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आलेली आहे. सरकारने सूचना केल्या आहेत. 2 दिवसापूर्वी महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी आपल्या एक्स हँडलच्या माध्यमातून एक महत्त्वाची अपडेट शेअर केलेली आहे. त्यांनी आवाहन केलेलं आहे लाडक्या बहिणींना की तुम्ही 18 नोव्हेंबरपर्यंत तुमची ई-केवायसी पूर्ण करून घ्या. तर बघा, 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत ई-केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे. ज्या कुण्या लाडक्या बहिणीचा ई-केवायसी करणं बाकी असेल तर त्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी करून घ्यायची आहे. 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत ई-केवायसी पूर्ण करायची आहे. ई-केवायसी जर पूर्ण नाही केलात तर तुमचा लाभ बंद होणार आहे. म्हणून लाडक्या बहिणींना विनंती आहे की त्यांनी 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत त्यांची ई-केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे. बऱ्याचशा अडचणी येत आहेत तरी पण तुम्हाला ई-केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे. आज 31 तारीख आहे. आता फक्त 19 दिवस बाकी आहेत. या 19 दिवसामध्ये तुम्हाला ई-केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे. तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा पुढील लाभ मिळणार आहे. म्हणून जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर ई-केवायसी पूर्ण करून घ्यायचे आहे. आता बऱ्याचशा अशा महिला आहेत की त्यांचे वडील नाहीत, पती नाहीत. मग त्यांनी दुसऱ्या OTP-साठी आधार क्रमांक कुणाचा द्यायचा असा प्रश्न त्या लाडक्या बहिणीला पडलेला आहे. सरकारने त्याच्याबद्दल आणखी कुठलीच अधिकृत माहिती दिलेली नाही. काही वर्तमानपत्रामध्ये अशा बातम्या आल्या आहेत की त्याच्यामध्ये जे तुम्हाला सांभाळणारे जे नातेवाईक आहेत त्यांचा आधार कार्ड देऊन तुम्ही ई-केवायसी करू शकता. काही वर्तमानपत्रामध्ये असं आलेलं आहे. पण सरकारकडून कुठलीही अधिकृत माहिती आलेली नाही. त्यामुळे तुम्हाला ई-केवायसी करण्यामध्ये अडचणी येत आहेत. आता सरकारला एकच विनंती आहे, जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर जे वडील नाहीत, ज्यांना पती नाही, अशा लाडक्या बहिणीसाठी लवकरात लवकर कुठला तरी पर्याय उपलब्ध करून दिला पाहिजे. सरकारला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी विनंती करत आहे की जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर पर्याय उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून त्या लाडक्या बहिणी लाभापासून वंचित राहू नये. तर लाडक्या बहिणींनो, काळजी करू नका. सरकार येणाऱ्या काही दिवसामध्ये तुमच्यासाठी पण काही अपडेट घेऊन येईल, काहीतरी पर्याय उपलब्ध करून देईल. आज आपण इथंच थांबू. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन अपडेट घेऊन. नमस्कार.